आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याएवढी प्रतिष्ठा त्या पक्षानंच दिलेली असते. ठीक आहे, पक्ष अडचणीत आहे, लोकांना लाभ हवे आहेत, तर लाभासाठी लोक पक्ष बदलतात. कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं. आणि नाराजीचं म्हणाल तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेत पण नाराज होते आणि एकनाथ शिंदे आता फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा नाराज आहेत. पहा त्यांचा चेहरा तुम्ही. या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच व्यक्ती मला कधी नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार. ते त्यांचं कौतुकास्पद स्किल आहे. तुम्ही कधी पहा, म्हणजे काही असेल, मला अजित पवार कधी नाराज दिसले नाहीत. ते शरद पवार साहेबांबरोबर असोत, ते फडणवीसांबरोबर असोत, प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तरी ते नाराज नव्हते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते सगळ्यांनी खुश होते. आता माणसानं का आणि कशाकरता नाराज हवं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न नाही. सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात किंवा कार्यकर्ते असतात. पण पक्ष हे संघटन असतं. पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो. मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मतानं चालायचं असतं. मी म्हणजे पक्ष नाही, हा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अधपतनाला सुरुवात होते. मी म्हटलं ना की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण नाराज होते आणि आता जिथे आहेत तिथे फार खुश नाही आहेत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो. पण राऊत साहेब, बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे. एक लक्षात घ्या, ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो, या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण मला बोलायचंच नाही. जो अलीकडे